सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला? ए. 3 जानेवारी 1831, बी. 3 जानेवारी 1821, सी. 5 मार्च 1831, डी. 10 एप्रिल 1830. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 3 जानेवारी 1831. सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला? ए. सातारा, बी. सोलापूर, सी. पुणे, डी. कोल्हापूर. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. सातारा. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? ए. गोविंदराव दामले, बी. खंडोजी नेवसे, सी. रामचंद्र पाटील, डी. भिकाजी शिंदे. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. खंडोजी नेवसे. सावित्रीबाई फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला? ए. 9व्या वर्षी, बी. 12 वर्षी, सी. 15व्या वर्षी, डी. 18व्या वर्षी. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 9व्या वर्षी. सावित्रीबाई फुले यांच्या पतीचे नाव काय होते? ए. महात्मा गांधी, बी. ज्योतिराव फुले, सी. शाहू महाराज, डी. गोपाळ गणेश आगरकर. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण कोणी दिले? ए. शाहू महाराज, बी. महात्मा गांधी, सी. ज्योतिराव फुले, डी. लोकमान्य टिळक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. ज्योतिराव फुले. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोठे सुरू केली? ए. मुंबई, बी. सातारा, सी. पुणे, डी. नाशिक. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पुणे. सावित्रीबाई फुले या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या? ए. वैद्यकीय, बी. शिक्षण, सी. उद्योग, डी. कायदा. बरोबर उत्तर आहे पर्याय बी. शिक्षण. भारतातील पहिली महिला शिक्षिका म्हणून कोणाला ओळखले जाते? ए. रमाबाई रानडे, बी. आनंदीबाई जोशी, सी. सावित्रीबाई फुले, डी. कस्तुरबा गांधी. बरोबर उत्तर आहे पर्याय सी. सावित्रीबाई फुले. मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केली? ए. 1848, बी. 1857, सी. 1860, डी. 1873. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. 1848. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या सामाजिक प्रथेविरुद्ध लढा दिला? ए. सतीप्रथा, बी. बालविवाह, सी. अस्पृश्यता, डी. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय डी. वरील सर्व. सावित्रीबाई फुले यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ए. क्रांतिज्योती, बी. लोकमाता, सी. राष्ट्रमाता, डी. शिक्षणमाता. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. क्रांतिज्योती. सावित्रीबाई फुले यांच्या कविता संग्रहाचे नाव काय आहे? ए. काव्यफुले, बी. गीतारत्न, सी. प्रेरणागीत, डी. जीवनगाथा. बरोबर उत्तर आहे पर्याय ए. काव्यफुले. सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी साजरी केली जाते? ए. 3 जानेवारी, बी. 10 मार्च, सी. 5 सप्टेंबर, डी.
15 ऑगस्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय ए 3 जानेवारी. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या चळवळीत सहभाग घेतला? ए. सत्यशोधक चळवळ, बी. स्वातंत्र्य चळवळ, सी. असहकार चळवळ, डी. भारत छोडो चळवळ. उत्तर आहे पर्याय ए सत्यशोधक चळवळ. सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शाळांची संख्या अंदाजे किती होती? ए. 5, बी. 10, सी. 18, डी. 25. बरोबर उत्तर आहे पर्याय सी 18. सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी कोणती प्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला? ए. बालविवाह, बी. शिक्षण, सी. उद्योग, डी. व्यापार. बरोबर उत्तर आहे पर्याय ए बालविवाह. सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्याचा कालावधी किती वर्षाचा होता? ए. 60, बी. 66, सी. 70, डी. 75. बरोबर उत्तर आहे पर्याय बी 66. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या रोगग्रस्तांना मदत करताना प्राण दिले? ए. प्लेग, बी. कॉलरा, सी. देवी, डी. क्षयरोग. बरोबर उत्तर आहे पर्याय ए प्लेग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.